नमस्कार मंडळी. या आठवड्यात रोजच्या जेवणासाठी आपण घरगुती कमी साहित्यात आणि पारंपरिक चवीच्या रेसिपी बनविल्या आहेत. ही गोल भोपळ्याची भाजी लांब भोपळ्यापेक्षा लवकर शिजणारी आणि चवीलाही भारी, आणि तसेच या भोपळ्यामध्ये भरपूर जीवनसत्व आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. मी ही भाजी बनविली म्हणून तुम्हाला नाही सांगत आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि चवीमध्ये तुम्हाला फरक दिसेल. आणि महत्त्वाचे, हा गोल भोपळा कापल्यावर सुद्धा काळा पडत नाही आणि पाणीसुद्धा त्याचे काळे निघत नाही. हा एक पूर्ण लॉंग व्हिडिओ आहे. पुढे अजून दाखवते. हा लाल उकड्या तांदळाचा भात. मला माहीतच आहे उकड्या लाल तांदळाचा भात किती खायला पौष्टिक आहे आणि त्याची पेजसुद्धा. बहुतेकांना हा भात कसा शिजवायचा माहीत नाही. हा भात मी कुकरला 3 शिट्टी लावूनच शिजवून घेतला. आणि या भाताची पेज कशी बनविली? पेज म्हणजे नुसता भात येळून पाणी नाही. या भाताची पेज मी कशी बनविली या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर बघायला मिळेल. हा भात शिजवताना याच्यामध्ये पाणी किती घालायचे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तुम्हाला फक्त मी या उकड्या तांदळाच्या भाताचा पेजचा नमुना दाखवते. या लाल उकड्या तांदळाची पेज बघा कशी घट्ट बनली आहे आणि ही पेजसुद्धा तेवढीच पौष्टिक आहे. आणि ही पेजसुद्धा नुसता भात गाळून केलेली पेज नाही, तर ही पेज मी घट्ट कशी बनविली ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. अशा प्रकारचा हा लाल उकळा तांदूळ आहे. आणि या भाताबरोबर खाण्यासाठी लसणाचा तडका देऊन बनविलेली डाळ. या डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी भोपळ्याच्या भाजीची रेसिपी मी तुम्हाला अगोदरच दाखविली. आणि हा दुसरा व्हिडिओची भाजीची रेसिपी आहे कोबीची भाजी. या भाजीमध्ये मी कांदा चिरून घातला आहे. तुम्हीसुद्धा एकदा अशा प्रकारे भाजी बनवून बघा. कोबीच्या भाजीमध्ये कांदा घातला आहे हे खाताना कळतसुद्धा नाही. आणि हा तिसरा व्हिडिओ आहे आपल्या सगळ्यांचा आवडता गाजरचा हलवा. अगदी लग्न समारंभात बनतो तसाच बनविला आहे. तेही 1 किलो गाजरच्या हलव्यामध्ये फक्त मी 1 कप दूध घातले. आता मार्केटमध्ये छान लाल लाल गाजर आले आहेत, तर तुम्हीसुद्धा गाजरचा हलवा अशा प्रकारे बनवायला घ्या. असा छान हा गाजरचा हलवा बघून तोंडाला पाणी सुटले ना. आता पुढची रेसिपी आहे हिरव्या पातीचा सुकट कांदा आणि तांदळाच्या भाकरी. मी तांदळाच्या भाकरी एक थापून केली आहे आणि एक लाटून केली आहे. तर हे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी याच वेळेला.